इटियाडोह धरण परिसरात चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला। शंभरफूट जंगलात नेले ओढत हिंस्त्र प्राण्यांचा धुमाकूळ वाढला। इटियाडोह धरणातून विसर्ग सुरू झाल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने धरणातील विहंगमय दृश्य पाहण्यासाठी येत आहेत। अशातच दिनांक 30 ऑगस्ट रोज शनिवारला संध्याकाळी 5:30 वाजताच्या सुमारास आपल्या नातेवाईकासह आलेल्या एका चिमुकल्या पर्यटकावर बिबट्याने हल्ला केला। या दरम्यान त्याला जवळपास 100 फूट जंगल परिसरात ओढत नेल्याने तो गंभीर जखमी झाला। मात्र सुदैवाने उपस्थित पर्यटकांच्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळली। विहान भवतोस रॉय वय 4 वर्षे राहणार दिनकर नगर असे त्या जखमी चिमुकल्याचे नाव आहे। अनेक दिवसांपासून या परिसरात वन्यप्राणी आणि मानव संघर्ष वाढताना दिसत आहे। यापूर्वी सुद्धा लहान बालकाला बिबट्याने गंभीर जखमी केल्याची घटना पुढे आली होती। शनिवारी विहान आणि त्याचे काका अजय सरदार वय 25 वर्षे राहणार दिनकर नगर यांच्यासोबत इटियाडोह धरण पाहायला गेला। धरण पाहिल्यावर परत जात असताना ऐन गर्दीचे ठिकाण असलेल्या विश्रामगृहाजवळील रस्त्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने थेट हल्ला चढवीत त्याचे पाय पकडून ओढत नेले। यावेळी त्याच्या काकाने बिबट्याला परतून लावण्याचा पहिला प्रयत्न केला, मात्र पुन्हा बिबट्याने थेट विहानच्या गळ्याला पकडून जवळपास 100 फूट जंगल परिसरात ओढत नेले। दरम्यान अनेक पर्यटकांनी आरडाओरड केल्याने बिबट्याला परतून लावण्यात यश आले। या हल्ल्यात चिमुकला विहान गंभीर जखमी झाला। त्याच्या गळ्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला। त्याला ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे आणून तेथे प्राथमिक उपचार करण्यात आला। त्यानंतर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। माझा गाव माझी बातमी गोंदिया।